हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त अशी फ्लॉवर, वाटाणा आणि बटाटा मिक्स भाजी करणार आहोत. एकदम चमचमीत आणि मस्त झटपट अशी ही भाजी होते आणि एकदम कमी साहित्यामध्ये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे पहा, मी फ्लॉवर, बटाटा आणि फ्रोझन वाटाणा घेतलेला आहे. तर आपण फ्लॉवर असा मोठा मोठाच याचे फुल असे छान असे काढून घ्यायचे आहेत. आता मी इथं 2 बटाटे घेतलेले आहेत. ते बटाट्याचे साल काढून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला बटाटा. इथे पहा, मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून त्यामध्ये थोडंसं मीठ, अर्धा चमचा हळद असं आपण टाकून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपला फ्लॉवर टाकून घ्यायचा आहे. हळद आणि मीठ हे जंतुनाशक असे असते, तर फ्लॉवरमधील काही किडेही असेल तर ते निघून जातात. तर या पद्धतीने आपण अगोदर पाण्यामध्ये फ्लॉवर छान असा उकळून घ्यायचा आहे. म्हणजे त्यामधले किडेबिडे सगळं निघून जातात. हे पहा, आता आपण आपला फ्लॉवर उकळून घेतलेला आहे. तर मी इथं एक गाळणी घेऊन त्यामध्ये सगळं फ्लॉवर आपला गाळून घेतलेला आहे. आपण हे पाणी फेकून द्यायचं आहे. आता मी इथं कढई तापत ठेवलेली आहे. यामध्ये मी 2.5 ते 3 पळी इतकं तेल टाकणार आहे. त्यामध्ये आता आपल्याला झटपट अशी मस्त ही भाजी चमचमीत आणि पटकन अशी होते. इथे पहा, मी 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. अर्धा चमचा आपण जिरे टाकलेले आहेत. इथं मी 2 तेजपत्ता टाकलेले आहेत. आता या तेजपत्त्याने आपल्या भाजीला मस्त अशी फ्लेवरफुल अशी आपली भाजी मस्त होते. इथं मी 2 साईजचे बारीक मोठ्या साईजचे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आपला. आता कांदाही छान लाल होऊस्तोपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे. कांदा आपला छान परतला की त्यामध्ये आता आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. एक मी लाल बुंद असा टोमॅटो एक चिरून घेतलेला आहे. मोठ्या आकाराचा घेतलेला आहे टोमॅटो. हे पहा, इथं मी टोमॅटो एक बारीक चिरून घेतलेला आहे. झटपट अशी ही भाजी पटकन तयार होते. इथं मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, म्हणजे आपला टोमॅटो आणि कांदा पटकन असा शिजला जातो. आता एकसारख्या रंगावर आपल्याला छान असं कांदा आणि टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे. आता मी इथं 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. हे आलं आणि लसूण मी ठेचून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे ताजंच वाटण वापरायचं आहे आलं लसूणचं. त्याने आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येते. इथे पहा, मी मसाले घेतलेले आहेत. इथं मी किचन किंग मसाला 2 चमचा, 1 चमचा गरम मसाला, 1.5 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद असं आपण मसाले घेतलेले आहेत. ते सर्व मसाले या कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत. तुम्ही मसाले कमी अधिक करू शकता. आता आपण उकडून घेतलेला फ्लॉवर, बटाटा आणि वाटाणा तर आपण हे टाकून घेणार आहोत. तर आता आपण हे छान मिक्स करून घेऊया. मिक्स झालं की त्यामध्ये आता आपल्याला पाणी गरमच टाकायचं आहे. इथं मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली वरनं. आता मी दुसरीकडे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. कोणत्याही मसाल्याच्या भाज्यामध्ये आपल्याला पाणी गरमच वापरायचं आहे. त्याने आपल्या भाजीला तर्रीसुद्धा खूप छान येते आणि आपल्या भाजीची टेस्टसुद्धा अजिबात बदलत नाही. खूप मस्त अशी टेस्ट येते आपल्या भाजीला. इथे पहा, मी पाणी गरमच वापरत आहे. तर आपल्याला जेवढं पाहिजे, जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं पाणी आपण त्यामध्ये घालून घ्यायचं. हे पहा, मला खूप अशी पातळसुद्धा भाजी नको आहे आणि खूप घट्ट अशी पण नको आहे. आता मी इथं भाजीमध्ये चवीपुरतं मीठ घालून घेते. मीठ घातल्याच्या नंतरनं परत एकदा आपण छान अशी भाजी हलवून घेऊया. परत वरतून मी थोडीशी राहिलेली कोथिंबीर घातली. आता आपल्या भाजीला पहा, मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे.
या पद्धतीने आपण ही भाजी करायची आहे. मस्त टेस्टी आणि खूप मस्त अशी ही भाजी होते. झाकण ठेवून आपण बारीक गॅस करून बारीक फ्लेमवर छान अशी मऊसूद ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. हे पहा, आपल्याला जेवढा पाहिजे आहे तेवढाच आपल्याला इथं रस्सा राहिलेला आहे. खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. मस्त अशी आपली ही भाजी तयार होते. ही भाजी जर तुम्हाला आवडली असेल, रेसिपी तुम्हाला जर ही माझी आवडली असेल तर माझ्या चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तर हे पहा, आपली भाजी आता झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. हे पहा, आपला बटाटा शिजला आहे का नाही तो पाहायला आहे आपण इथं. तर मस्त असा मऊसूद आपला बटाटा शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. हे पहा, आपली मस्त फुलक्यासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत ही भाजी एक नंबर लागते. या पद्धतीने तुम्ही ही भाजी करून पहा. खूप